स्नेनिल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचा अपडेट आपण सकाळी सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे तुकाराम बाबांच्याच मुळे आपल्याला जे 5 महिने आहे ते 5 महिने आपल्याला वाढ मिळाली आहे. म्हणजे आधीचे 6 महिने आणि 5 महिने असे 11 महिने आपल्याला मिळालेले आहे. स्टेप बाय स्टेप जर आपण काम केलं तर आपल्याला नक्कीच न्याय मिळेल असं त्यांचं मत आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे गेल्या 3 तारखेपासून तर कालपर्यंत जे आंदोलन सुरू होतं हे आझाद मैदानावरचं आंदोलन आणि आंदोलनाची जर दिशा बघितली आणि आपण इतर मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या जर भेटी बघितल्या तर त्या ठिकाणी काही आढळलेलं नाही. परंतु विरोधकातले आमदार जे आहेत जयंत पाटील असेल, नाना पटोले असेल, इतर जे आमदार आहेत त्या ठिकाणी मात्र भेट दिली. त्यांच्याही भेटीचा त्या ठिकाणी भेट दिल्यानंतरचा जो काही बोलल्यानंतर सभागृहात बोलल्यानंतरचा जो परिणाम आहे तो परिणाम मात्र शून्य ठरलेला आहे. म्हणजे प्रश्न मांडलेले आहेत परंतु त्यावरती शासनाने काहीच बोललेलं नाही, त्यावरती उपाय सांगितलेला नाही. त्यांनी शासनाने भूमिका आपली ठाम ठेवलेली आहे. म्हणजे मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस त्याने आपली भूमिका मात्र त्या ठिकाणी ठाम ठेवली. भूमिका कोणती ठाम ठेवली? 11 महिन्यानंतर म्हणजे ही 5 महिने वाढल्यानंतर 11 महिन्यानंतर कोणताही कार्यकाळ वाढणार नाही आणि कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भाने आमच्याकडे येऊ नका असं त्यांनी डायरेक्ट बोललेलं आहे. पण आपल्या विद्यार्थ्याची मागणी काय, प्रशिक्षणाची मागणी काय, तर आम्हाला प्रशिक्षणानंतर आम्हाला रोजगार पाहिजे. मग तो कितीही रुपयाचा रोजगार असेल चालेल पण आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे असं विद्यार्थ्यांचं मत आहे. कंत्राटी GR तरी पाहिजे, 11 महिन्याने तरी आम्हाला रिन्युएशन करणं गरजेचं आहे असं विद्यार्थ्यांची मागणी आहे. मग या संदर्भात जे आपले तुकाराम बाबाजी यांचं मत काय, तर आपण जे काम करणार आहोत आतापर्यंत इथे म्हणजे 22 दिवसांमध्ये किंवा 24 दिवसांमध्ये एकही मंत्री येऊन फिरकलेला नाही, भेटलेला नाही. मग त्याच्या मागची कारण काय तर आपल्याला हे जे काम आहे एकाच वेळी होणार नाही. कारण आताच 5 महिने वाढलेले आहेत ना, आताच कुठेतरी पूर्ण रोजगार म्हणजे तुरंत GR बदलणे किंवा परिपत्रक बदलणे या गोष्टी शक्य नाही. तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना थोडं विचार करायला लागेल, थोडं थांबावं लागेल, शांतीने घ्यावं लागेल. आणि मी ज्या पद्धतीने नियोजन करतो आहे मी त्या पद्धतीने नियोजन करतो यात तुम्ही स्वतः सांगायचं आहे. ज्या वेळेला ही संपूर्ण मंत्री एका ठिकाणी आणण्याचं काम हे मी करणार आहे, ज्या माध्यमातून मी एक सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व मंत्री म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि इतर मंत्री सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहतील. त्यावेळेला तुम्ही उपस्थित राहणार आणि तुमचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचे आहेत. जेव्हा की 22 तारखेला 22 दिवसांमध्ये किंवा 24 दिवसांमध्ये कोणी येऊ शकले नाहीत आझाद मैदानावर, ते आपल्यासाठी येतील असं त्यांचं मत आहे. आणि त्याच माध्यमातून तुकाराम बाबा यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं, त्यांनी जी आपली जी योजना आखलेली होती आणि त्या योजनेच्या माध्यमातूनच आपल्याला 5 महिन्याचा कार्यकाळ आपल्याला मिळालेला आहे. कायमस्वरूपी लाईव्ह येणं, कायमस्वरूपी विद्यार्थ्यांना सांगणं, स्वतः विद्यार्थ्यांसोबत दिंडीमध्ये उपस्थित राहणं आणि मुंबईच्या दिशेने निघणं यासारख्या ज्या बाबी आहेत त्या सर्व गोष्टी तुकाराम बाबा यांनी केलेल्या आहेत. आणि ज्या पद्धतीने ते बोलले त्या पद्धतीने ते केलेलं आहे. कोणताही स्वार्थ या माणसाच्या मागे नाही, कोणतेही राजकीय हेतू या माणसाच्या मागे नाही. परंतु एक महाराज जरी असला तरी आपल्या महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या हेतूनं त्यांना न्याय मिळावा या हेतूनं कायमस्वरूपी बाबा कोल्हापुरात असेल, रायगडात असेल किंवा मग ते आपले स्वतः सोलापुरात असेल किंवा सांगलीत असेल मात्र विद्यार्थ्यांना भेटी देऊन त्यांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्याचं काम हे कायमस्वरूपी करत आहेत. या माध्यमातून या नेत्याला नाही तर या महाराजाला आणि या बाबाला आपल्याला साथ देणं गरजेचं आहे. कारण निस्वार्थ पक्ष माणूस हे काम करत आहे. त्यासाठी नक्कीच हे जेव्हा मंत्री येतील मग तुम्ही ठरवलेली डेट, तुम्ही ठरवलेली तारीख, तुम्ही ठरवलेली ठिकाण या ठिकाणी या सर्व गोष्टी करायच्या आहेत असे त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच म्हणण्यावरती आपल्याला असं वाटतंय की नक्कीच तुकाराम बाबा पुन्हा एकदा आपल्याला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि सकारात्मक आहेत. मग आपण का सकारात्मक राहू नये ह्या सर्व युवा प्रशिक्षणार्थीला सांगतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा बाबाची साथ देऊन आपल्याला सर्वांना, सर्व महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील जेवढे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत आणि नवीन युवा कार्य प्रशिक्षणार्थी येणारे आहेत त्या सर्वांना सांगू इच्छितो की बाबासोबत साथ असणं गरजेची आहे आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांना नक्कीच न्याय मिळेल. हेच आजचं अपडेट होतं विद्यार्थी मित्रांनो. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.